सलाम केमते नमस्ते, कसं आहे सर्व ठीक आहे ना. आला तुमचा लाडका सारंग मेंढारकर खूप दिवसांनी नवीन ब्लॉग घेऊन. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर गणपती बाप्पाचे दर्शन करून आम्ही आज आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात केली. तर आज आम्ही असं ठिकाणी आलो, तुम्ही त्याची कल्पना पण नाही करू शकत. हा जंगल दाखवू इकडलं पूर्ण. हा जंगल तुम्हाला साधारणसा वाटत असेल, पण या जंगलमध्ये खूप काही इतिहास रचला आहे. तर आज आपण असं ठिकाणी आलो आहोत जिथे नाजी आणि शिवरायांच्या मावळ्याचे रक्त सांडले. तो गड आजही अभिमानाने उभा आहे. गड असा आहे की सिंहगडमध्ये आपण आज आलेलो आहोत आणि पूर्ण ट्रॅकिंग आपण संपूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवूया. आणि एवढं उन्हेत पण आपण व्हिडिओ बनवत आहोत. प्लीज सहकार्य करा काय, तुमच्यासाठी तर करणार नाही तर काय आहे. चला. नक्कीच तुम्ही ऐकले असणार की गडाला पण सिंह गेला. ते टायटल या सिंहगडावरचे आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा गड जिंकून दिला होता, पण त्यांना आपल्या प्राणाची आयुक्ती इथं दिली होती. तर खूप गरमी आहे गाईज, बहुत जास्त गरमी होत आहे. एवढ्या ह्याच्यात आम्ही ट्रॅकिंग करतोय. आता टेम्परेचर 39पर्यंत असेल, पण आम्ही बी विदर्भातले पोट्टे वे म्हणतो बापू, आम्हाला गरमी सब जमते. आमच्या इकडं 50 डिग्री सेल्सियस तापमान है. तो ये तापमान हम अफोर्डेबल कर सकते हैं, हमारे बॉडी को मेंटेन रख सकता है. अंदर से एसी चलती है तो मेंटेन हो सकता है. 100 डिग्री सेल्सियस तक हमारे आंग में, पसीने में गर्मी सह सकती है. तो ये देख सकते हैं ट्रैकिंग पूरी हमारे साथ हमारे भाई लोग भी ये देख सकते हैं गाइस. हाय करो गाइस. बाय बाय. पुऱ्या ट्रॅकिंगमध्ये फक्त आम्ही दोघं तिघं एकामेकाला दिसत आहोत. बाकी कोणीच आम्हाला दूरपर्यंत नाही दिसत आहे. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्ही वॉच करा. मी संपूर्ण असं निसर्गरम्य असं वातावरण दाखवणार. बोलता नाही येत आहे गाईस, छातीत थोडा दम होत आहे, पण तुमच्यासाठी करणे आहे म्हणून ब्लॉग बनवत आहो. तर चलो कंटिन्यू. मिनिटाची आम्ही विश्रांती घेतला इथं. बहुतच जास्त ऊन आहे गाईस. हे तुम्ही रस्ता बघू शकता गाईस कसा आहे तर. आणि लोकांना आणि आमच्यात एवढाच फरक आहे की लोक पावसाळ्यात ट्रॅकिंग करते आणि आम्ही उन्हाळ्यात. पण उन्हाळ्यात पण ट्रॅकिंग करायसाठी गाईस जिगरा लगता है, और जिगरा तुम में नहीं है. तो अभी लगभग और आधा किलोमीटर चलना है गाइस. वो टावर दिख रहा है, उसके पास जाना है. आणि खूप कठीण टास्क होता हा. पूर्ण सीधी ढलान होती, तर तुम्ही बघू शकता गाइस. बहुत सीधी, रिक्स से तो इश्क है. बहुत जास्त रिक्स होती, तर तुम्ही बघू शकता. पूर्ण सीधी ढलान होती आणि पकडायला काही नव्हतं. तरी पण आम्ही फायनली हे ढलान क्रॉस केली. हळू बे. फायनली 3.5 किलोमीटर अंतर आम्ही क्रॉस केलं गाईस आणि किल्ल्यावर पोचलो. तुम्ही बघू शकता मागे किल्ला आता अगदी जवळच आहे. कम से कम आम्ही 3,500 फीटच्या उंचीवर आहोत आता. हालत पुरी टाईट झाली आहे गाईस. हर हर महादेव. तुम्ही वरचा व्ह्यू बघू शकता. बस आलोच आहोत आता आम्ही. आणि फायनली आम्ही पोचलोय किल्ल्यावर. खूप वेळ लागला, लगभग आम्हाला 1.5 घंटा लागला वर यायला. आणि हा पुणे दरवाजा, हा मेन दरवाजा आहे. आत्ता पण मजबूत स्थितीत असा हा उभा आहे किल्ला. आणि दरवाजा पण खूप स्ट्रॉंग आहे. आत्ता पण सॅल्यूट आहे त्या इंजिनियरला, त्यांनी कसे बनवले असेल. आणि आम्ही हळूहळू समोर निघालो. एंट्री झाली होती आमची किल्ल्यावर. आणि संपूर्ण इथं नकाशा पण दाखवला होता सिंहगडाचा. पूर्ण नकाशा वगैरे बघून आम्ही समोर निघालो. पूर्ण परत सेम दरवाजा समोर पण होता, असाच दरवाजा नंबर 2. आणि इथून व्ह्यू तुम्ही बघू शकता संपूर्ण. आणि समोरच तोफखाना होता. इथं पूर्ण त्यांचे तोफा वगैरे राहत होता, बारूद गोरा सगळं काही. तोफखान्यातून एंट्री झाल्यावर आम्ही मग समोर गेलो. समोर तोफखान्याचा थोडा बोर्ड बघितलो. आणि इथं घोड्याची पांगा, म्हणजेच इथं घोडे राहायचे. आणि तेव्हाच्या काळातील हे आत्ता पण इतका मजबूत होता गाईच नाही, इतका थंड होता अंदर. खूप जास्त अंदर एंट्री झाल्याबरोबर खूप थंड वाटलं आम्हाला. आणि हे गड्डे वगैरे बघू शकता पाणी पिण्यासाठी घोड्यांचा. आत्ता पण एवढा स्ट्रक्चर मजबूत आहे इथला की बापरे. आणि कसं केलं असेल कोरीव काम, बहुत मजबूत आहे.
तर मित्रांनो, सिंहगड किल्ला हा पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी किल्ल्याचे नाव कोंढाणा होते. काही महत्त्वाच्या इतिहास घटना. इसवी सन 1670 मध्ये तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शौर्यपूर्ण लढाई केली होती. या युद्धात तानाजी मालुसरे वीरमरण पावले. तानाजीच्या मृत्यू बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तानाजीच्या पराक्रमामुळे कोंढाणा किल्ल्याचे नाव पुढे सिंहगड ठेवण्यात आले. किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे तानाजी मालुसरे यांचे स्मारक, कल्याण दरवाजे, पुणे दरवाजे, राजाराम महाराज समाधी, देव टाके, लोकमान्य टिळकचा बंगला, खूप काही बघण्यासारखे आहे. तर आता आपण समाधीजवळ पोहोचलो आणि इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर इथं बनवलेलं आहे स्ट्रक्चर. हे आत्ताचेच काम आहे म्हणते, काही दिवसा पहिलेच बनवले. पहिले आधी नव्हते असं काही स्ट्रक्चर, आत्ता नवीन बनवले आहे. इथं पूर्ण मावड्यांचे सगळे काही दाखवले आहे. आणि इथं पोचतात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे आणि महाजिजाऊची प्रतिमा दिसली. थोडा व्हिडिओ कॅप्चर करून घेते म्हटलं आणि थोड्या वेळातच आम्ही समाधीकडे जाऊ आणि तिथं दर्शन घेऊ. तर मित्रांनो, सिंहगड हा समुद्री सपाटीपासून सुमारे 1112 मीटर आणि 4300 फूट उंचीवर वसलेला किल्ला आहे. सह्याद्री पर्वतीय रांगेतील हा किल्ला पुण्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाते. किल्ला नेमका कोणी बांधला याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. सुमारे 2000 वर्षापासून येथे वस्ती व संरक्षण बांधकामे असलेले संकेत मिळतात. यादव, बहमानी, निजामशाह आणि आदिलशाह अशा अनेक सत्यांच्या ताब्यात हा किल्ला राहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारताना कोंढाणा किल्ल्याला विशेष महत्त्व दिले. 1665 मध्ये ट्रीट ऑफ पुरंदरनुसार काही किल्ल्यासह कोंढाणा मुघलाकडे गेला. मात्र 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्यावर रात्री हल्ला केला. उदयभान राठोड यांच्याशी झालेले भीषण युद्धात तानाजी वीरमरण पावले, पण मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. आणि याच घटनेनंतर कोंढाण्याचे नाव सिंहगड मानले. राजाराम काही काळ सिंहगडावर राहिले. 1700 साली त्यांचे निधन याच किल्ल्यावर झाले. त्यांच्या स्मृतीसाठी इथे समाधी आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी खतम SP7ला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि खूप सामोर जाऊ द्या. असेच नवनवीन व्लॉग आता लवकरात येत जातील आणि तुमचा सपोर्ट असाच पाहिजे. जय शिवाजी, जय भवानी, वंदे मातरम.